नमस्कार मॅडम. गेली अनेक वर्ष तुम्ही जयश्री तोडकर मॅडम सोबत काम केलंय. जवळजवळ 16 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं. तर या पूर्ण काळामध्ये कुठल्या प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येतात, म्हणजे कोणती आजार किंवा कोणती लक्षणे घेऊन तुमच्याकडे येतात? आता बेसिकली पहिले आमच्याकडे पेशंट जे येतात ते मॉर्बिडली ओबेस पेशंट येतात. असं नाही की ते खूप हेवी वेटचे असतात. काही पेशंटला वेट हा इश्यू असतोच, पण त्याबरोबर इतर रिलेटेड मेडिकल प्रॉब्लेम्स पण खूप असतात. जसं की अनकंट्रोल डायबिटीज असतो, बीपी असतो, घोरणं हा आजार असतो. म्हणजे काही पेशंटला वेट तर असतं, पण घोरण्याचा इतका आजार असतो की त्यांना मशीन लावल्याशिवाय पेशंटला झोपता येत नाही. असे अनेक वर्ष मशीन लावून पेशंट झोपलेले असतात. डायलिसिसचे पेशंट असतात, पायावर सूज असते, लिव्हरचा प्रॉब्लेम असतो पेशंटला. त्याच्यामुळे पेशंट त्यांनी त्रस्त झालं. म्हणजे रेग्युलर रुटीन ऍक्टिव्हिटीज करणं देखील पेशंटला खूप अवघड जातं. सोप्या भाषेत म्हणजे पेशंटला अगदी मला वॉशरूमला जायचंय पण मला कोणाची तरी हेल्प लागते, इतकं देखील पेशंटला ऍक्टिव्हिटी थकल्यासारखं होतं. पेशंटला ऑफिसला जाणं येणं शक्य होत नाही, आम्ही बसून काम करतो मॅडम. मग आम्हाला ह्याच्यावर त्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता असते. अशा वेळी आम्ही काय करतो की पेशंट्सला आधी आम्ही इव्हॅल्युएट करतो की पेशंट आलेला असतो, मॅडम मला ऍसिडिटी होते आणि माझा पोटाचा घेर वाढलाय, तर तुम्ही काहीतरी करा ह्याच्यावर. तर आपण पेशंटचा सगळाच वर्कअप करून घेतो अशा वेळी की ओबेसिटी आहे, पण ओबेसिटीमुळे मल्टिपल फॅक्टर्स त्याला असोसिएटेड असतात. जसं की मी आता सांगितल्याप्रमाणे हे सगळे आजार पेशंटला असू शकतात. तर आम्ही एक रुटीन टेस्ट करून घेतो, बेसिक टेस्ट काही पेशंटच्या, त्याच्यात डायबिटीज आहे. मग तेव्हा जेव्हा पेशंटच्या ते टेस्टचे सगळे रिपोर्ट्स आलेले असतात तेव्हा मला कळतं की पेशंटला गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन्स आहे, फॅटी लिव्हर आहे, डायबिटीज जो की पेशंटला कित्येक वर्षात माहिती नसतो, बीपी खूप वाढलेलं असतं, विटामिन लेवल्स कमी असतात, इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. काही लेडीज ज्या पेशंट असतात त्या म्हणतात मॅडम लग्न झालंय माझं पण मला प्रेग्नन्सीच राहत नाही. मेन्सेस वर्षानुवर्ष पेशंटला काही येत नाही लेडीजला, असेही काही पेशंट आहेत. मग अशा पेशंट्सला आम्ही डायरेक्ट फर्टिलिटी किंवा गायनेकोलॉजिस्ट कडे जायला सांगत नाही. अशा पेशंट्सला मी इव्हॅल्युएट करतो, मूळ जे कारण आहे त्याच्यावर आम्ही ट्रीट करतो. ओबेसिटी हे कारण ऑपरेट झाल्यानंतर ह्या पेशंट्सला फर्टिलिटी राहते. विदिन अ इयर आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही ट्रीटमेंटची कंप्लीट झाली तुमची, आता तुम्ही पुढची ट्रीटमेंट ही घेऊ शकता. पेशंटला प्रेग्नन्सी राहते, नॉर्मली डिलिव्हरी देखील पेशंटचं छान सुरळीतपणे होतं. असे पेशंट्स देखील आहेत. ऑपरेशन नंतर बेसिकली हे ऑपरेशन असं आहे की त्याला फार लॉंग स्टँडिंग हे नसते, हॉस्पिटल स्टे कमी असतो पेशंटचा. या ऑपरेशनमुळे पेशंटला बेड रेस्टची गरज नसते. बेसिकली ऑपरेशनमुळे पेशंटचा डायबिटीज कमी होतो, बीपी कंट्रोल मध्ये येतो. घोरणं म्हणजे ज्या पेशंटला मशीन कित्येक वर्ष लावलेली असतात त्या मशीन पोस्ट सर्जरीज बंद होतात पेशंटच्या. विदाऊट मशीन पेशंट फ्लॅट आरामात झोपू शकतात. फॅटी लिव्हर कमी होतो. हळूहळू मेन्स्ट्रुअल सायकल लेडीजची नॉर्मल होते. कालांतराने साधारण 8-9 महिन्यानंतर मग आम्ही सांगतो की तुम्ही प्लॅन आता करू शकता. आणि फर्टिलिटी चांगल्या प्रकारे पेशंटला राहते. असे सगळे म्हणजे फक्त ओबेसिटीमुळे हे मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या आजारातनं तुमची कमी होते. अशा गोष्टी सगळ्या घडतात. सो मॅम, तुम्हाला बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, बरेच पेशंट्स तुमच्याकडे येऊन गेले, तर तुम्हाला आता काय सांगावं असं वाटतं की आता जे कमिंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये पण ओबेसिटी आता प्रॉब्लेम होत चाललाय. जुनी पिढी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तर आहे, इट इज ऍक्च्युअली युनिव्हर्सल प्रॉब्लेम. तर अशा पेशंट्सला तुम्ही काय सांगू इच्छिता? बेसिकली तर पेशंट ज्या आजारांनी त्रस्त झालेले असतात आपण त्यांचे सगळं हे करूनच घेतो. पण मी असं सांगेल की जयश्री तोडकर मॅडम ओबेसिटीवर तर ट्रीटमेंट देतातच, पण बाकी इतर रिलेटेड प्रॉब्लेम्सवर पण ट्रीटमेंट व्यवस्थित छान पद्धतीने होऊ शकते. पेशंटचे आजार चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे पेशंटनी देखील, आता मला थोडक्यामध्ये ओबेसिटी आहे इग्नोर करणे हे पेशंटनी टाळलं पाहिजे. मला ऍसिडिटी होते, पण ती ऍसिडिटी कॅन लीड टू मेजर हार्ट अटॅक्स ऑल्सो. आत्ताच आपण बघतोय सेडेंटरी लाईफस्टाईल पेशंटची आहे, त्याच्यामुळे पेशंटची लाईफस्टाईल बदलणं महत्वाचं आहे. जे सेडेंटरी आहे, रेग्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. किंवा घरच्यांना जे कोणी आजाराने त्रस्त आहेत त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की ओबेसिटीवर पण तुम्ही किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीवर भर दिला पाहिजे. तुम्ही ज्या रेग्युलर फूड हॅबिट्स आहेत त्या तुम्ही बदलल्या पाहिजे. आणि ह्याला सगळ्याला हेल्पिंग हँड म्हणून तोडकर मॅडम नक्कीच करतात. म्हणजे आणि पेशंट छान पद्धतीने म्हणजे एकदा त्यांना लक्षात आलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी कमी होऊ शकतात, आपण एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतो, तर पेशंट नक्कीच ते सगळं फॉलो करतात आणि छान लाईफस्टाईल पद्धतीने जगू शकतात. थँक्यू मॅम, तुम्ही खूप चांगला सल्ला दिलात. नक्कीच याचा आपल्या व्ह्युअर्सना हेल्प होईल. थँक्यू सो मच.